कुठे कसं मुर्दाबाद नाही, सगळं कसं शरयू नगरीत कसं आहे, झिंदाबाद झिंदाबाद, ऑल इज वेल, सगळं काही उत्तम असणारी ही शरयू नगरी. मग या नगरीत कसं आहे, सगळं जरी छान असलं तरी कुठंतरी एक पण येतोच ना. काय आहे हा पण? तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी, तिन्ही लोकीचे सुख ये धामी, एक उणे पण गृहस्थाश्रमी, पुत्रोदय पण अजूनी नवता प्रीतीच्या अंबरी. बघा की जो साक्षात कल्पतरू सारखा एखादा राजा आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे, पण त्याच्याच घरात पुत्रोदय नाही, त्यालाच अपत्य सुख नाही. सगळे नागरिक राजा राण्या त्यामुळे उदास आहेत आणि अशाच पुत्रप्राप्तीसाठी सदैव आसासून वाट पाहणाऱ्या कौसल्येला दशरथ राजा विचारतोय. काय विचारतोय? तिच्या चेहऱ्यावरचा तो म्लानपणा पाहून विचारतोय, उदास का तू आवर वेडे, नयनातील पाणी लाडके कौसल्य राणी. उदास का तू आवर वेडे, उदास का तू आवर वेडे, नयनातील पाणी लाडके कौसल्य राणी, लाडके कौसल्य घुमू
नेमथिले नवनीता सम तोच बोलले नवनीता सम तोच बोलले स्निग्ध मधुर कोणी लाडले कौसल्ये लाडले कौसल्ये तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे मनोदेवतावदे याच मुहूर्ती सोड अश्व तू सत्वर तो जाऊ दे मान्य म्हणालो गुरुवाच्यामी मान्य म्हणालो गुरुवाच्यामी कर जुळले दोन्ही लाडले कौसल्ये राणी रगे कौसल्ये राणी अंगदेशीचा ऋष्यशृंगमी घेऊन येतो स्वतः अंगदेशीचा ऋष्यशृंगमी घेऊन येतो स्वतः त्यांच्या करवी करणे आहे इष्टी सहसांगता धूमासही भारून जावो धूमासही भारून जावो नगरी मंत्रानी लाडके कौसल्ये राणी लाडके कौसल्ये राणी सरयू तेरी कृष्णोगे मुक्त करा निदान करो मुक्त करा निदान करो शेवटचा हा यज्ञ करोगे अंती अवभृत स्नान करो अंती अवभृत स्नान करो इप्सित ते तो देईल अग्नी इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातानी लाडके कौसल्ये